श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 25 मे। आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी। घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेमध्ये असावे। आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी। इतर संपत्ती कितीही दिली तरी सुद्धा पुरे पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही। जीवन हे मूलतः आनंदमय आहे। सृष्टीक्रमावर सोडले तर ते सुखी होईल। आनंद अत्यंत विशाल आहे। देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते। आनंद मिळवणे हे सोपे आहे, पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे। आपण उपाधीने जड झालो आहोत, म्हणून आपण हलके झाले पाहिजे। सर्व जगालाच आनंद हवा असतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंद राखावा। आनंद हा शाश्वत आहे, पण आपण विषयातच आनंद मानतो आणि त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही। फोड आला म्हणजे खाज सुटते आणि खाजल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो, पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का? कुत्र्याच्या तोंडामध्ये हाड असताना स्वतःचे तोंडातले रक्तच तो चघळत असतो। त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीच होत असते, परंतु तो हाडूक काही सोडत नाही। विषयाचा आनंद हा असाच असतो। कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद तो परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे। वासना भगवंताकडे वळवली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखरच वासना ही विस्तवासारखी आहे। ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कडक आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर तो घर जाळून टाकतो। त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते। वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते आणि खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते। वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो। वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही। ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताचीच कृपा झाली असे समजावे। वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्याचा सारखा दुसरा उपाय नाही। वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास। जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे। आजचे बोधवचन: चिरकाळ टिकणारा आनंद जो आहे तो वस्तुरहित असतो। जय जय रघुवीर समर्थ।